हिंगोली नगर परिषद निवडणुकीत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पराभूत उमेदवार सय्यद जावेद राज यांनी प्रभाग क्रमांक 17 मधील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. निवडणूक विभागाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकाच व्यक्तीनं इतरांचे मतदान केल्याचे स्पष्ट दिसत असून या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. काय म्हणालेत जावेद राज, पाहूयात. जिथे मी निवडणूक लढवली तिथं मोठ्या प्रमाणात हे बोगस मतदान झालेलं आहे. प्रशासनाकडून आम्ही जे सीसीटीव्ही फुटेज मागितलं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आम्हाला कळलं की तिथला मतदार जे आहे ते मतदार सोडून दुसरेच लोक मतदान करते. आपण बघितलं असाल की हे माझ्याकडे एक सीसीटीव्हीचं फुटेज आहे. याच्यात हा उमेदवाराचा सूचक आहे, अधिकृत हे सूचक आहे. हे स्वतःचं मतदान करतोय आणि नंतर जाऊन तर दुसऱ्याचं पण मतदान बघा करतोय. एकदम हे त्याचा पण मतदान दुसऱ्या मतदाराचा हे स्वतःच करतोय, स्वाक्षरीही करतोय आणि मतदानही करतो. याचा अर्थ असा आहे की हे जे लोक आहेत, इथले पोलिंगवरचे जे कर्मचारी अधिकारी होते आणि हे सूचक प्रतिनिधी आणि उमेदवार यांचे संगनमताने इथं मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालेलं आहे. म्हणून मी न्यायपालिका धाव घेतलेली आहे. इथली निवडणूक ही लोकशाही पद्धतीने झालेली नाही, म्हणून मी ही निवडणूक रद्द करा म्हणून एक निवडणूक याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. म्हणून मला न्यायपालिकेवर विश्वास आहे. माझ्याकडे असले सीसीटीव्ही मधले प्रशासनाने जे सीसीटीव्ही दिले 100च्या पलीकडे व्हिडिओ आहेत. 100च्या पलीकडे 4-4 लोक एकत्र मतदान कक्षासमोर जाऊन मतदान करतायत. 2-2 लोक जाऊन मतदान करतायत. हे बघा, हे 2-2 लोक जाऊन मतदान करतायत, 4-4 लोक जाऊन मतदान करतायत. असे अनेक मतदान इथं होत आहेत. आपण बघितलं असेल, हे 2 लोक मतदान करतायत. असले अनेक व्हिडिओ आहेत. 100च्या पलीकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे. तर याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे अजून काही पुरावे आहे, ते आम्ही कोर्टात दाखल करणार आहे. आमची मागणी एवढीच आहे की ही निवडणूक लोकशाही पद्धतीने फेर झालेली नाही, म्हणून हे पारदर्शकतेची निवडणूक झाली पाहिजे. आपल्या सीसीटीव्हीच्या मार्फत जे बघितलेलं आहे, म्हणून ही निवडणूक रद्द करून पुन्हा तिथं फेर निवडणूक लोकशाही पद्धतीने घेण्यात यावी.